विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आठवा, जोपर्यंत आपण 10वी पर्यंत शिकत होतो की नाही, 10वीचं एक जाऊ दे, 9वी पर्यंत म्हणूया आपण. तर शाळेतून आपल्याला दिवाळीचा अभ्यास दिला जायचा. मला सांगा करायचा का तुम्ही अभ्यास? तुम्हाला दिला जायचा का? मला अजून आठवतंय आम्हाला खूप अभ्यास दिला जात होता बरं का, पण मी करत नव्हतो. सुट्टी पूर्ण एन्जॉय, पूर्ण. असं 9वी पर्यंत काही तणावच नव्हता. 10वीत गेल्यावर काय झालं, की दिवाळीत कुठलं काय क्लासेस वगैरे सुट्टी नव्हतीच. ऑलमोस्ट 3-4 दिवस सुट्टी पुन्हा आहेच अभ्यास. आणि दिवाळीनंतर तर फुल लेंथ पेपर सोडवायचे 10वीचे वगैरे सगळ्या गोष्टी चालूच होत्या. बरोबर आहे की नाही सांगा? पण आता मी हा व्हिडिओ बनवतोय 12th मध्ये तुम्ही आहात. बरोबर आहे. 12वीत आहात तुम्ही किंवा 11वीची मुलं काही हा व्हिडिओ बघतात मला माहिती आहे. आता तुम्ही जर 12वीत असाल, तर या दिवाळीत काय केलं पाहिजे? मी सांगतो. मी सांगतो बरीचशी मुलं काय करतात ते. घरी गेल्यानंतर बघा आता काही हॉस्टेलला मुलं असतात, सुट्टीसाठी घरी जातात. बऱ्याच महिन्यातून ते घरी जातात, बरोबर आहे? आणि आजी-आजोबा, आई-वडील सगळ्यांचीच आठवण आलेली असते. म्हणून घरी गेलंच पाहिजे. पण घरी गेल्यानंतर मोठी चूक काय करतात ते, की पुस्तकाला हातच लावत नाहीत किंवा सगळी पुस्तकं हॉस्टेलमध्ये ठेवून आलेली असतात लक्षात घ्या आणि अभ्यास 0. मग 8-10 दिवस एन्जॉय करतात. सुट्टी आठवड्याची असेल ना, तर अजून 1-2 दिवस राहतो ना, अजून 1 दिवस राहतो. अजून तुमचा मूड होत नाही जायचा. आणि हे 10 दिवस पूर्णपणे ब्रेक घेतला जातो. पूर्णपणे बरं का. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मी अगोदरच्या मुलांनी केलेल्या चुका तुम्हाला सांगतोय आणि आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे बघा, "पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा." बरं, मग आपल्याला यावर्षी काय बदल केला पाहिजे नक्की सांगतो. मी म्हणत नाही तुम्हाला की 24 पैकी 18 तास अभ्यास करा घरी जाऊन. नाही. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटा. ओके, बऱ्याच वेळानंतर तुमची भेट होणार आहे म्हणूया आपण. तुम्ही तुमचे दिवस बऱ्यापैकी एन्जॉय करा. पण निदान एक 1-2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास जेवढं होईल तेवढा वेळ अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. मग यात काय केलं पाहिजे? मग मी काय करू सर? वन शॉट लेक्चर बघून काढू का सगळे? बिलकुल नाही. मी त्याच्या विरोधात आहे लक्षात घ्या. बॅकलॉग कव्हर करू का? अरे बॅकलॉग क्रिएट केलाच कशासाठी लक्षात घ्या. का केला बॅकलॉग क्रिएट? बॅकलॉग क्रिएट करतोय मी हे डोक्यातून काढून टाका. बऱ्याच मुलांचा तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. का येत नाही क्लासला? काय करतोय? नाही सर माझा जो जुना बॅकलॉग आहे ना, तोच मी कव्हर करतोय. मग मेंटॅलिटी अभ्यासाची राहत नाही. मी बॅकलॉग कव्हर करतोय असं तुम्हाला वाटतं, तो अभ्यास होत नाही. मग तुमचं टार्गेट काय? जुना एखादा व्हिडिओ 1.5 च्या स्पीडनं बघायचा, त्याचे स्क्रीनशॉट काढायचे, जमेल तसं लिहून काढायचं. चला बॅकलॉग कव्हर केला. अभ्यास झाला का? नाही. अरे मग करायचंय काय? तर मी तुम्हाला सांगतो. माझं पहिलं वाक्य ऐकून तुम्हाला शॉक बसेल लक्षात घ्या. या दिवाळीत पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे 2 पासून ओके 29 पर्यंतचे मला पाढे पाठ करून पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही म्हणाल, "सर काय मी लहान मुलं आहेत का? आम्हाला पाढे पाठ करायला सांगताय." पण रिअॅलिटीमध्ये मी तुम्हाला सांगू का? निदान 20 पर्यंतचे ते टेबल्स तुमचे पाहिजेत, इतके पाहिजेत लक्षात घ्या. परवाच एक कॅल्क्युलेशन होतं. त्यात Hची व्हॅल्यू ना 14.4/16 होते. ओके. आता ज्याला पाढे-पाठ आहेत ना, त्याला सेकंदात त्याचं उत्तर मिळणार आहे. नाही तर बाकीचं 4 न 2 न 8 न डिव्हाईड करत बसणार. आलं का लक्षात मला काय सांगायचं ते? बरं पाढे-पाठ करायचंय म्हणजे दिवसभर पाढे-पाठ करत बसायचं नाहीये. तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना एखादं कॅल्क्युलेशन आलं, बघा एखादं कॅल्क्युलेशन आलं, तर तुम्हाला क्विकली जमतंय का ते बघितलं पाहिजे. आणि त्यात एखादं टेबल लागलं असेल, म्हणजे बघा एखादं कॅल्क्युलेशन करत असताना एखादं टेबल लागत असेल, फिजिक्सचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, तर त्यावेळेस ते परफेक्ट करा. तुम्ही आता एवढे शार्प झालाय ना, तर ह्या गोष्टीला तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणजे मला तुम्हाला दिवाळीत काय सांगायचंय, जेव्हा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल ना, न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल, तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पाढ्यांकडे लक्ष दुसरी गोष्ट, स्टीफन बोल्ट्झमन लॉचं एक न्यूमेरिकल मी बघितलं बरं का. 2025 च्या आय थिंक पेपरमध्ये आलंय बरं का. मग बघा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इक्वॉल्स टू एमिसिव्हिटी इंटू सिग्मा इंटू T⁴. तर त्यांनी Q/T म्हणजे काहीतरी 60 वॅट दिले, एरिया दिलाय, एमिसिव्हिटी 0.6 दिले आणि स्टीफन्स कॉन्स्टंट माहिती आहे 5.67 इंटू 10⁻⁸ सगळ्या व्हॅल्यू दिलेत आणि टीची व्हॅल्यू विचारली. गंमत सांगू का? हा जो एरिया आहे ना, काहीतरी 3.43 वगैरे समथिंग काहीतरी विचित्रच व्हॅल्यू दिले, विचित्र व्हॅल्यू दिले. पण जर तुम्ही बघितलं, या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, तर T⁴ जी व्हॅल्यू आहे, ती मला 10⁻12 मिळते. मग मी 4th रूट काढलं, की आन्सर 10⁻3 म्हणजे 1000 केल्विन मिळालं. आता या लेव्हलला तुम्हाला अप्रॉक्सिमेशन करायला शिकायचं या सुट्टीत. म्हणजे तुम्ही काय करताय? फॉर्म्युले पाठ केले का? केले. पुस्तकातले प्रॉब्लेम विथ लॉग टेबल सोडवलं का? सोडवलं. ही सगळी ट्रेडिशनल मेथड झाली. सी-ई-टीसाठी मला काय केलं पाहिजे? तर सी-ई-टीसाठी मला ना विचार करता आला पाहिजे, की अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती येते? शेवटी मला T⁴ मिळणार आहे. बरोबर आहे. मग इकडं पण मला अशी व्हॅल्यू मिळावी ज्याचं 4th रूट काढता यावं आणि लकीली 10⁻12 मिळालं.
ज्याचं 4/10⁻³ म्हणजे ही लेव्हल तुम्हाला या दिवाळीत अचीव्ह करायची आहे. ओके. बरं, या दिवाळीत मला तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे आनंद. अभ्यासाचा आनंद. जसं एक पेटून उठतो ना आपण, तो आनंद हवाय मला. मग आता मी तुम्हाला सांगितलं पाढे पाठ करायचे आहेत, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत, क्वेशन पेपर बघायचे आहेत आणि हे सगळं तुम्हाला वाय लर्न सारख्या दी बेस्ट ॲप्लिकेशनवर बघायला मिळतं. फ्री आहे. एक्झाम गोल फ्री आहे. मार्क्स ॲप्लिकेशन पण पेड पण फ्री पण भरपूर कंटेंट त्यांनी प्रोव्हाईड केलाय. एक्झाम गोलवर टेस्ट द्यायच्या आहेत तुम्हाला. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, इथून पुढं रोज अगदी काय करायचंय, की दिवसभरात जेवढं तुम्ही कराल ना, त्याच्यावर एक टेस्ट ॲट एनी कॉस्ट द्यायची म्हणजे द्यायचीच. माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय, की दरवर्षी मुलांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली बघितले मी. म्हणजे लास्ट इयरचा रिझल्ट होता तो दी बेस्ट होता. यावर्षीचा त्याच्यापेक्षाही बेस्ट असणार आहे. कारण यावर्षी तुम्हाला पण कळालंय, मला पण कळालंय टेक्स्टबुक. आता एका मुलाने अतिशय खराब कॉमेंट केलं होतं माझ्या एका व्हिडिओवर. मी डिलीट केलं ते लक्षात घ्या. तो आज त्याचं म्हणणं होतं थोडक्यात, की सारखं मी वेड्यासारखं टेक्स्टबुक, टेक्स्टबुक, टेक्स्टबुक करतोय. खराब भाषा वापरली होती. पण मी तुम्हाला सांगू का? अशा मुलांकडे मी दुर्लक्ष करतोय. रिॲलिटी मी तुम्हाला सांगतोय, की पुस्तक सोडून काहीही करू नका. पहिला पुस्तक करा. मग आता काय केलं पाहिजे? डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पुस्तकातलं सगळे क्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग मोठी मिस्टेक कुठे झाली? कुठे झाली मोठी मिस्टेक? की आपण अगोदरपासून हे का नाही केलं? अरे होतच नाही. परीक्षेचा तणाव किंवा परीक्षेचं टेन्शन हे वेगळं असतं. तर खूप छान अभ्यास होतो. जर तुम्ही आनंदी राहिला तर, मन शांत ठेवायला जमलं तर. बरं, आणखीन आता इम्पोर्टंट काय बघा, मी तुम्हाला सांगतो शांतपणे लक्ष द्या. दिवाळीमध्ये तुम्हाला प्रिलिमची तयारी करायची आहे बरं का बाळांनो. हां, बोर्डची तयारी पहिल्यांदा करायची आहे. बोर्डकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. पण बोर्डची तयारी करत असताना, की तुम्हाला तो कन्सेप्ट पी-वाय-क्यूजमध्ये कुठं आला का हे बघायचंच आहे बाळांनो. सिरियसली कुठलीही कन्सेप्ट, कुठलाही पॉइंट घ्या. आता फिजिक्समध्ये जाऊया, सेमीकंडक्टरमध्ये जाऊया. तुम्हाला त्यातनं अल्फा, बीटा, कलेक्टर करंट, इमिटर करंट, बेस करंट ह्याच्याशी रिलेटेड एक फॉर्म्युला आहे. मग बोर्डच्या एक्झाममध्ये त्याच्यावर प्रश्न आलाय का? आलाय, आलाय. त्याच्यानंतर सीईटीमध्ये सेम टू सेम क्वेशन आहेत. बरं लॉजिक गेट आहे. आपण परवाच एका व्हिडिओमध्ये बघितलंय. लॉजिक गेट. बोर्डसाठी पण अगदी 9 पैकी 6-7 पेपरमध्ये लॉजिक गेट विचारले. मग बोर्डला पण विचारतायत. बरं आता हे सगळं ठीक आहे. ओके. पण ना अभ्यास जरा समजून घेतला पाहिजे. मी तुम्हाला हे शिकवू का थोडंसं इमिटर बेस कलेक्टर? या 3 टर्मिनल आहेत ट्रान्झिस्टरच्या बरोबर आहे. आपण ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर यूज करतो बरोबर? तो साउंडची इंटेन्सिटी इन्क्रीज वगैरे करतो किंवा सिग्नलला एम्प्लिफायर करतो. एम्प्लिफाय करतो म्हणजे वाढवतो एम्प्लिफायर. तर सगळ्यात महत्वाचं बरं का, आता बघा त्याचा जो इमिटर असतो ना, तो हेवीली डोप्ड असतो. आता हे काय आलं डोपिंग? सेमीकंडक्टर. सॉलिड स्टेट केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेमीकंडक्टर आहे. त्यात सुद्धा डोपिंग आहे. मग ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी किंवा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीचं डोपिंग केलं जातं. ट्रायव्हॅलेंट किंवा पेंटाव्हॅलेंट. मग इमिटर करंट हा हेवीली डोप्ड असतो. मग इमिटर करंट हा मॅक्सिमम असणार आहे. कलेक्टर करंट हा मॉडरेटली डोप्ड असतो लक्षात घ्या आणि बेस हा लाईटली डोप्ड असतो. आता ह्या पण पी-वाय-क्यू आहेत. हे जे मी आता सांगितलं ना, कोण हेवीली डोप्ड आहे म्हणजे जास्त इम्प्युरिटी त्यात ॲड केलेत, कोण मॉडरेटली, कोण लाईटली डोप्ड आहे म्हणूया आपण. हे सुद्धा सीईटीत विचारलेलं आहे. बरं. तर मी प्रत्येकाला काय करतो, की कलेक्टर करंटनं डिव्हाईड करतो. कलेक्टरनं डिव्हाईड करतो. बेसला कलेक्टरनं डिव्हाईड करतो. ओके. आणि मी आता त्याचा रेसिप्रोकल घेणार आहे. म्हणजे 1 बघा, आय-सी अपॉन आय-ई दॅट इक्वॉल्स टू 1. 1 आय-सी अपॉन आय-बी. म्हणजे मी वरचा नंबर खाली घेतला. सिंपल आहे की नाही सांगा बघू? किती सिंपल आहे लक्षात घ्या. आता एक काम करूया. बघा मी तुम्हाला सांगतो काय ते नीट लक्ष द्या. इमिटर करंट हा कमी असतो का जास्त असतो? इमिटर थ्रू हेवीली डोप्ड असतो ना, मग इमिटर करंट मॅक्सिमम आहे. याचा अर्थ छोट्या व्हॅल्यूला मी मोठ्या व्हॅल्यूने डिव्हाईड केली, की मला लेस दॅन 1 व्हॅल्यू मिळणार आहे. ती अल्फाची असणार आहे. बेस करंट हा एकदम लाईटली डोप्ड असतो. त्यामुळे आय-बीची व्हॅल्यू एकदम कमी आहे. त्यामुळे मोठ्या व्हॅल्यूला छोट्या व्हॅल्यूने डिव्हाईड केलं, की अन्सर जास्त मिळणार आहे. ती बीटाची व्हॅल्यू आहे. चला त्या बीटाला इकडे आणूया आपण. मग 1/अल्फा प्लस 1/बीटा इक्वॉल्स टू 1. ओके. आणि आता तुम्हाला सीईटीतला पहिला प्रश्न विचारतो. त्यांनी सीईटीत विचारलंय बीटा इंटू अल्फा सॉरी थांबा, थांबा, थांबा. हां. इथं 1 बरं का रे बाळांनो. अल्फा प्लस बीटा अपॉन अल्फा बीटाची व्हॅल्यू त्यांनी सीईटीत विचारले. तुम्ही पी-वाय-क्यूज काढून बघा. 21 ते 25 नाही, जरा पाठीमागचे पण पी-वाय-क्यू बघायचे बरं का फिजिक्समध्ये. केमिस्ट्रीला 21 च्या पुढच्या बघायच्या, पण फिजिक्सला जरा अगोदरच्या बघायच्या. किती येणार आहे? 1 येणार आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं अल्फाचा फॉर्म्युला असा होतोय का बघा बीटा अपॉन 1 प्लस बीटा. आता गंमत सांगू का? बीटाची व्हॅल्यू देतील, अल्फाची व्हॅल्यू विचारतील.
किती सिंपल आहे. किंवा बीटाची व्हॅल्यू देतील तुम्हाला. बीटाची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात आय-सी अपॉन आय-बी देतील. मग बीटाची व्हॅल्यू दिले. बेस करंट समजा दिलाय. कलेक्टर करंट काढता येईल आणि बेस करंट आणि कलेक्टर करंटची ॲडिशन केली की इमिटर करंट. म्हणजे अशा कन्सेप्ट सगळ्या सिंपल आहेत. सगळं सिंपल आहे. सगळं सिंपल आहे. फक्त तुम्ही आनंदी, कॉन्फिडेंटली केलं पाहिजे. मॅथ्समध्ये पण मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही थोडासा वेळ काढला पाहिजे. अगदी तुमच्या मोबाईलचा सदुपयोग केला पाहिजे आणि आपल्याच चॅनलवर प्लेलिस्ट ज्या आहेत, त्या जर तुम्ही घेतल्या तर बरं होईल. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, बाकीच्या चॅनलवर कंटेंट छान आहे. पण मुलांना प्रॉब्लेम कुठे होतो माहिती का? 1.5 तास, 2 तास, 2.5 तासाचे व्हिडिओ बघूनच ते ओपनच करायची तुम्हाला भीती वाटते. मग आपले व्हिडिओ कसे असतात? 8 मिनिटं, 9 मिनिटं, 10 मिनिटाचे व्हिडिओ असतात. म्हणजे मला साइन रूल घ्यायचा आहे. 9 मिनिटाचा व्हिडिओ, फिनिश साइन रूल. मला ना एखादं बाय पार्टचा थेरम घ्यायचा आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. 10 मिनिटाचा तेवढाच पॉइंट. पॅरलल ॲक्सेस थेरम गेल्या 1 महिन्यात म्हणूया आपण, पॅरलल ॲक्सेस थेरमचे व्ह्यूज हे सगळ्यात जास्त आहेत. तुम्ही नाही व्हिडिओ तो अजून बघितला, व्हाईट बोर्डवरचा आहे आणि त्या एका व्हिडिओनं मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर गेन करून दिलेत गेल्या महिन्यात. मग का नाही बघत तुम्ही? बघायचं आहे. मग तुम्ही ना केवळ होतोय काय तुम्हाला मी सांगतो. प्रॉब्लेम कुठे येतोय? हा मोठा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो. लिहितोय. Insta हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. Snapchat हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. Battleground, PUBG हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे. WhatsApp चॅटिंग किंवा Insta, Snapchatवर तुम्ही चॅट करताय किंवा काय तुमच्या गप्पा, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मित्रांच्यावर विनाकारण इकडे-तिकडे फिरत राहणं, हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटतंय आपण लाईफ एन्जॉय करतोय. तुम्हाला तेच बरं वाटतंय, छान वाटतंय. काय करायचंय शिकून पुढं? मी कुठलातरी बिझनेस करणार आहे. अरे पण त्या बिझनेससाठी लागणारी शिस्त इथं निर्माण होते लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा भयंकरच्या भयंकर प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. मग आता हा दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगू का? तुम्हाला ॲक्चुअली ना कॉन्सन्ट्रेशन हवंय. बरोबर आहे? पण ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन आहे आणि कमी करा कॉन्सन्ट्रेशन आपोआप वाढेल. स्वतःहून तुम्ही अभ्यास करायला लागाल. तुमचं एक टार्गेट तुम्ही सेट करा. तुमचं टार्गेट सेट करा. मग आता या दिवाळीच्या स्टडी प्लॅनमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो एक छान अभ्यास करायचा आहे. बरं आता मग मी तुम्हाला काय सांगतोय, आज काय केलं पाहिजे? अगदी सुरुवात कशापासून करूया आपण? सांगू का? मॅथ्समध्ये माझी इच्छा काय बघा, मी तुम्हाला सांगतो बरं का, की मॅथ्समध्ये तुम्ही पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. मी इथे काही टॉपिकची नावं लिहितोय बरं का. लॉजिक. मी अजून लिहितोय ॲक्युरसी पाहिजे, मॅट्रिक्स. मी अजून एक टॉपिकचं नाव लिहितोय एल-पी-पी. अजून लिहितोय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. ओके. या सगळ्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर याचा काही व्हिडिओ कोणाची बघायची गरजच नाहीये. लॉजिक म्हणलं की ट्रुथ टेबल, स्विचिंग सर्किट सिंपल आहे सगळं. पुस्तकातलं सॉल्व्ह करायला घ्या. हे टॉपिक 10 मार्काला आहेत. हे 2 टॉपिक मिळून 10 मार्काला आहेत. हा 4 मार्काला फिक्स आहे. मॅट्रिक्स हे 2 टॉपिक मिळून 14 मार्काला आहेत. हे 10 हे अशा रीतीनं ना तुम्हाला मॅथ्समध्ये मात्र ना असं आय-एम-पी काही नाहीये हां. फिजिक्समध्ये काय म्हणतो आपण चला डेफिनिशन करा, डायग्राम करा, डिस्टिंग्विश करा. मॅथ्समध्ये आय-एम-पी नाहीये. तरी देखील मी तुम्हाला काय सांगतोय, याच्यातलं तुम्ही आज एक कंप्लीट आज करायचं सांगतो लक्षात घ्या. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स फिनिश करा. एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला एन-पी, व्हेरियन्सचा फॉर्म्युला असतो एन-पी-क्यू. दोघांपैकी भरपूर व्हॅल्यू देतात आणि हे सी-ई-टी सॉरी बोर्डच्या एक्झाममध्ये कंपल्सरी आहे म्हणजे आहे. मग चला आजपासून सुरुवात करूया. मग मला सांगा, व्हिडिओ शेवटी तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये बघून कॉमेंट करा, की तुम्ही काय-काय फिनिश केलं. दिवसभरात तुम्ही काय केलं हे मला कळवा रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री तुम्ही आज सुरुवात करा. आज सुरुवात करा, तुम्ही चांगला रिझल्ट दाखवाल. आणि जर केलंच नाही तर? मग अवघड होईल की नाही सांगा बघू. मला तुमच्या सगळ्यांचा रिझल्ट चांगला दिसतोय. दरवर्षी मी तुम्हाला म्हणतो ना, की यावर्षी सेमेस्टरला गणपतीत मुलांनी अभ्यास केलाय. नाहीतर लास्ट इयर मी गणपतीत 10 दिवस सुट्टी मुलांनी घेतली होती. मी दिली होती 4 दिवस, मुलांनी 10 दिवस घेतले. मग मगाशी म्हटलं, तर गेलोयच गावाला तर. मग मला यावर्षी मी दिवाळीत, गणपतीत काही सुट्टी दिली नाही आणि मी माझ्या सांगतो यावर्षी दिवाळीत मी माझ्या इथं, आता काही नाही आवडेल ना आवडेल, माझ्या ऑफलाईनमध्ये जी मुलं आहेत, की जे हॉस्टेलला राहिले होते, पण 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे साताऱ्याच्या आसपास त्यांचं घर. तर ती मुलं रोज जाऊन येऊन करणार आहेत. हां, मुलांना पण कळालंय, की आपण जर मोमेंटम ब्रेक केला अभ्यासाचा, थांबवलं फिनिश पुन्हा त्या लेव्हलला यायला वेळ लागतो. माझ्या बाबतीत असं झालं होतं, इंजिनिअरिंगला आम्हाला ना फर्स्ट सेमला 45 दिवसाची प्रिपरेशन लीव्ह मिळाली होती. 45 दिवस! मग मी घरी गेलो होतो. मग घरी गेलो, निवांतपैकी 20-25 दिवस एन्जॉय केलं आणि त्यानंतर जेव्हा मी हॉस्टेलला आलो कंटाळून, तेव्हा बघितलं, त्या हॉस्टेलमध्ये रोज दंगा चालायचा. ज्या हॉस्टेलमध्ये रोज जेवून आलो, की आम्ही लॉबीमध्ये क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो. ज्या हॉस्टेलमध्ये इतका टाईमपास चालायचा
तिथे कोणच मी अरे संध्याकाळी मुलांना म्हटलं, "चला खेळायला जाऊया." कोणी तयार नव्हतं. सगळे अभ्यास करत होते. दिवस-रात्र अभ्यास चालला होता. मला टेन्शन आलं. खरोखर सांगतो आपण चूक केली. तिथं थांबलो असतो तर अभ्यास झाला असता. आणि रिअॅलिटीमध्ये मी सांगतो पहिले सेमिस्टर मला अवघड गेले. पण जाऊ दे मला कळालं तरी की किती अभ्यासू मुलं असतात. मग तुम्हाला अशा वातावरणात जायचंय. भलेही घरात होत नसेल तर स्टडी हॉल जॉइन करा. हो तिथेही तुमच्यावर कंट्रोल असू दे. नाहीतर मी अशी किती मुलं बघितलेत रे, स्टडीसाठी म्हणून येऊन बसतात रे आणि Instaवर टाईमपास करत बसतात. वेळ वाया घालवतात. मग तुमच्याकडून ती अपेक्षा नाहीये. दिवाळीचा स्टडी प्लॅन तुम्ही तयार करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, आय-टी, जिओग्राफी, सीएस असेल तर सीएस अभ्यास करायचा आहे. आणि तुमचं यश त्यात आम्हाला आनंद आहे. तुम्ही आमचा पेन्शन प्लॅन नाहीये. तुमच्यावर आम्ही डिपेंड नाहीये ॲज अ पालक म्हणून बोलतोय. पण तुमच्याच भविष्यासाठी आम्ही धडपड करतोय. हे पालकांची धडपड तुम्ही लक्षात ठेवायचं. अशा वेळेस काही वेळेस पालक चिडतात, तणावात असतात. पण तुम्ही फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये. पेटून उठून अभ्यास करायचा बरं का. ऑल द बेस्ट.